नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये। आपल्याला सर्वांना माहिती आहे बेलापूर विधानसभा जी नवी मुंबईमध्ये मोडते त्या विधानसभेमध्ये राजकारण तापलेलं आहे आणि या तापलेल्या राजकारणामध्ये म्हणजे शिक्षण गरम आहे सध्या असं बोलू शकतो। नवी मुंबईतल्या बेलापूर विधानसभेमध्ये आता आपल्यासोबत गजानन काळेजी आहे, जे शहर अध्यक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे। त्यांनी एक आंदोलन पुकारलेलं आहे। ते आंदोलन पुकारण्याची गरज त्यांना का लागली हे आपण जाणून घेणार आहोत। सर, मला सांगा, तुम्ही आंदोलन पुकारलेलं आहे 14 तारखेला, तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं। माझं एवढंच म्हणणं आहे, विचारणं आहे की हे तुम्हाला आंदोलन पुकारण्याची गरज का लागली? नाही, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही परिवर्तन यात्रा, मी 10 ते 15 दिवस परिवर्तन यात्रा नवी मुंबईत काढली। त्याच्या 2 महिन्यापासून मी म्हणतोय रोजगाराचा मुद्दा, 80% रोजगार हे आमच्या नवी मुंबईतल्या मराठी मुलांना किंवा इथे राहणाऱ्या मुलांना मिळाले पाहिजे। आजही नवी मुंबईतल्या MIDC मध्ये आपण पाहतोय की नवी मुंबईकर कमी आहे, बाहेरचे जास्त आहेत। आमच्यामुळे किमान 30-40% ह्या मुद्द्याला यश मिळाले। आज किमान आपण बघता की 1700 कंपन्या रजिस्टर झाल्या, पण अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात 70% कंपन्या अजूनही रजिस्टर झालेल्या नाहीये। तर मला वाटतं हा रोजगाराचा मुद्दा, शिक्षणाचा, की गव्हर्नमेंट ऑडिट झालं पाहिजे। आम्ही पालिकेला पत्र पाठवलंय, आम्ही ठाणे कलेक्टरांना पत्र पाठवलंय, आम्ही शिक्षण मंत्र्यांकडे ही मागणी केली, पण सरकार धाजावत नाही। कारण वरच्या 4ही राजकीय पक्ष आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शाळा आहे की ज्याच्यात लाखो रुपये फी मध्ये आकारले जातात। आरोग्याचा मुद्दा आहे, महानगरपालिकेचे हॉस्पिटल मूर्तवत झालेले आहेत, कुठल्याही पद्धतीच्या सोयी सुविधा मिळत नाही। सोनोग्राफी मशीन बंद असतात, 2-2 तास माणसं रांगेत असतात। आमच्या 250-300 बहिणी रांगेत असतात आणि 2 गायनायक असतात तिकडे, सुविधा मिळत नाही त्या पद्धतीच्या। बाहेरून औषधं घ्यायला सांगितले जातात, 2 वर्षाच्या बाळाला एक्सपायरी डेटचं औषध। शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगार असेल, प्रकल्पग्रस्तांची घरं अजून नियमित झालेली नाही आहेत। ज्यांनी काय तो त्रुटी असलेला जो शासन निर्णय काढला त्याच्यात अजून बदल होत नाहीयेत। LIGची घरं नियमित होत नाहीयेत। तर मला वाटतं की फ्री होल्ड तुम्ही खोट्या पद्धतीने सांगितलं, फ्री होल्ड झालंय, आम्ही आता पुढच्या कॅबिनेटमध्ये निर्णय आणणार आहोत। कुठे आहे कॅबिनेट, कुठे मीटिंग आहे आणि कुठे निर्णय झालेले आहेत? फ्री होल्डचे बॅनर लावले नाटासाहेब आपण। आता नवी मुंबईकरांच्या माफी मागायचे बॅनर लावा की माझ्याकडून नाही झालं म्हणून मी नवी मुंबईकरांची माफी मागतोय, नाही तर तुमचे बॅनर आम्ही लावतो। या सगळ्या मुद्दा म्हणजे तुम्ही 2005च्या अगोदर LIG MIGच्या घरांमध्ये कंडोनियम अंतर्गत सगळी कामं चालायची। आज महापालिकेचं बजेट वाढलंय, सिडकोचं बजेट वाढलंय, मग ही कामं बंद का केली? तिथे मेंटेन करायला त्या सोसायटीच्या सगळ्या सेक्रेटरी, अध्यक्ष, या सगळ्या मंडळींना, कार्यकारिणीला नाही झेपत आहे। 100 रुपये नुसतं फक्त मेंटेनन्स कॉस्ट आहे आणि त्या सगळ्या याच्यामध्ये एखादं मोठं काम निघालं, पेवर ब्लॉकचं निघालं, सेवरेजचं निघालं, पाण्याच्या संदर्भातलं निघालं, तर हे नाही होऊ शकत। तर मला वाटतं ही कामं सुरू केली पाहिजे, इथल्या लोकप्रतिनिधींनी ही मागणी करायला पाहिजे, पण मी ते मागणी करतोय मनसे म्हणून। या सगळ्या विषयाच्या संदर्भात आम्ही त्या दिवशी धरणं आंदोलन, परिवर्तन आंदोलन आणि जागर आंदोलन करणार आहोत। 14 तारखेला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात करतोय, महाराजांना अभिवादन करतोय। माझी नवी मुंबईकरांना सुद्धा विनंती आहे, जर शिक्षण, आरोग्य, रोजगारासंदर्भात या मागण्यासंदर्भात आपलं समर्थन असेल तर निश्चितपणे आपण यावं आणि या परिवर्तन आंदोलनात सहभागी व्हावं। सर, मला सांगा, 13 तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे, नक्की नाहीये, ती पुढे ढकलू शकते। आणि जर 13 तारखेला जर आचारसंहिता लागलीच आणि तुम्ही जर आंदोलन पुकारलेलं आहे, तुमच्या कारवाई होऊ शकते, तुम्हाला पोलीस अटक करू शकतात, मग अशा वेळेला तुमचं आंदोलन तर फेल ठरेल। बघा, आम्ही काही कुठली तोडफोड करत नाही, आम्ही नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न बोलतोय आणि नवी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न बोलत असताना आम्ही शिक्षण, रोजगार, आरोग्य या संदर्भात जर शांततेच्या मार्गाने, संविधानिक मार्गाने महाराजांच्या शेजारी पुतळ्याखाली जर बसतोय आणि आम्हाला अटक होणार असेल तर या नवी मुंबईकरांसाठी अशा अनेक अटकेंना आम्ही जायला सामोरे तयार आहोत। असे अनेक गुन्हे आमच्यावर अगोदरही आहेत आणि नवी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी जर इथलं पोलीस प्रशासन आणि इथली यंत्रणा आम्हाला अटक करणार असेल तर आमची ती पण तयारी आहे, पण हे मुद्दे सुटले पाहिजे। आम्हाला अटक करून राज्य सरकार आणि प्रशासनाला, यंत्रणेला जर समाधान वाटत असेल, आम्हाला अटक करा, पण लोकांचे शिक्षण, रोजगार, आरोग्याचे, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचे मालकी हक्क आणि एक क्लस्टर बिस्टल बंद, LIGची घरं नियमित करा, कंडोनियम अंतर्गत कामं सुरू करा, या विविध प्रश्नासंदर्भात ते आंदोलन आहे। प्रशासनाने पाठिंबा दिला किंवा नाही दिला तरी आम्ही आंदोलनाला बसणार, स्वतःला अटक करून घेऊ, हवं तर गुन्हा दाखल करून घेऊ, पण नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही।
गृहमंत्री पद जे आहे आपल्या राज्य असतं ते रुलिंग पार्टी जे भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि भारतीय जनता पार्टी खुशी आहे असं चर्चा असते नागरिकांमध्ये किंवा राजकीय आपण म्हणतो ना जे सद्गुण लोक आहे सुबुद्धी लोक ठेवतात त्यांच्यामध्ये. जर तुमचं ते आंदोलन तुम्ही पुकारलं, अटक झाली आणि तुम्हाला समजा जेलमध्ये डांबलं तर मग तुमची निवडणुकीवर तर पाणी फिरून जाईल. जर तुम्हाला निवडणूक लढवायची असेल उमेदवारी कशी लढवणार? अनेक स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेली लोक किंवा आणीबाणीच्या काळात तुरुंगात असलेल्या लोकांनी तुरुंगातून अर्ज भरलेत आणि ती माणसं निवडून आलेली. लोकांच्या प्रश्नासाठी टोल नाक्याचं आंदोलन असेल, स्कूल बसचं आंदोलन असेल, माझ्यावर 20-22 गुन्हे दाखल आहेत. मी अनेकदा अटकेत राहिलो, मी 2-2, 3-3 दिवस तुरुंगवास भोगलेला आहे. तरी सुद्धा आमच्या मनाची तयारी आहे की आम्ही हे करू शकतो आणि आम्हालाही मनापासून चाड आहे लोकांच्या. गुन्हे दाखल करा, फॉर्म तर मी काय तुरुंगातूनही भरू शकतो. बरं, हे सगळं मी बोलतोय त्यामुळे मला परत कुठल्या तरी गुन्ह्यात अडकवणं, कुणाचा तरी गुन्हा माझ्यावर दाखल करून घेणं, कुठेतरी माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न, हे सगळं होणार आहे. आणि माझी सगळी मानसिक तयारी या संदर्भात. ही सगळी डिस्टर्ब आणि डेस्परेट झालेली माणसं. म्हणजे नाटा साहेबांचं हिंदुत्वाला काय झालंय? तुम्ही मूळ शिवसेनेतून शिंदे सेनेत येताना तुम्ही म्हणताय की हिंदुत्वासाठी मी आलो आणि मग तुमचं हिंदुत्व आता पाण्यासारखं झालंय, पाहिजे तिथे वळतंय. आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आणि घराणेशाहीचं तर काही विचारायलाच नको. ही माणसं पण येऊन येऊन 3-3. नवी मुंबईकरांना आता स्थिर असलेला माणूस, पक्षाशी निष्ठा असलेला माणूस, एका विचारावर कायम असलेला माणूस आणि नेत्याशी प्रामाणिक असलेला माणूस याची निवड लोक निश्चितपणे करतील. म्हणजे आम्ही असं समजूया नवी मुंबईकरांनी की नवी मुंबईकरांच्या जनतेच्या प्रश्नासाठी, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासाठी तुम्हाला अटक जरी झाली तुम्ही तुरुंगातही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहात. मी जनतेच्या मनातील आमदार आहे. आता हे जे बोलतायत ना, हे हवेत आहेत ना, बॅनरबाजी करून, पोस्टरबाजी करून यांना वाटतंय की आपण निवडून येऊ, हे करू, पैसे वाटू, बोगस मतदार. 15,000 दुबार मतदार आहेत बेलापूर विधानसभेत आणि 18,000 मतदार असे आहेत की ज्यांचा थांगपत्ता लागत नाही, पत्ताच नाहीये. 33,000 मतदार याचा अर्थ बोगस आहेत बेलापूर विधानसभेत. याच्या जीवावर आतापर्यंत हे निवडून आलेले आहेत. त्याच्यावर आता आम्ही बोट ठेवलेलं आहे. हे डिस्टर्ब झालेले आहेत. लोकांच्या मनातील आमदार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. लोक बघतात की राजसाहेब ठाकरे, लोक बघतात की गजानन काळे, लोक बघतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सिडकोचे 600 कोटी वाचवले, कामगारांचे 135 कोटी रुपये मिळवून दिले, 46 कोटीची डाळ पकडली, भावे नाट्यगृह आम्ही केलं, सायन पनवेल हायवेला 50 कोटी आमच्यामुळे झाले, सिडको सोडतधारकांचे रजिस्ट्रेशनचे आम्ही 145 कोटी, 800 आणि 1000 कोटीची कामं. माझ्याकडे संविधानिक कुठलंही पद नाही, ती जर मी करू शकतो तर नवी मुंबईकरांनी संधी दिली तर सिडकोचे प्रश्न, महापालिकेचे प्रश्न, MIDCचे प्रश्न, पोलिसांच्या घरांचे प्रश्न, हे सगळे प्रश्न चुटकीसरशी जे 25 वर्षात नवी मुंबईत काम झाले नाही ते पुढच्या 5 वर्षात आम्ही करून दाखवू. धन्यवाद सर. तर अशा प्रकारे राज्यशास्त्रामध्ये BA असणारे, ग्रॅज्युएट असणारे गजानन काळे यांनी थेट प्रशासनाला आणि जे विद्यमान राज्य शासन आहे त्यांना थेट आव्हान दिलेलं आहे की 14 तारखेच्या जे जनतेसाठी ते आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाच्या बाबतीत किंवा आंदोलनाच्या वेळी जर त्यांना अटक झाली आणि त्यांना जेल झाली तरी सुद्धा ते नवी मुंबईकरांच्या प्रश्नासाठी जे शिक्षण आहे, आरोग्य आणि रोजगार आहे त्यासाठी ते निवडणूक जी आहे विधानसभेची तुरुंगातून लढतील, अर्ज भरतील आणि जिंकून येतील असं त्यांनी सरळ आवाहन आणि एक विनंती सुद्धा नवी मुंबईकरांना केली आहे की ह्यावेळी मनसेला त्यांनी मतदान करावं आणि मनसेला निवडून आणण्यासाठी सहकार्य करावं. धन्यवाद.